क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत। कोकाटेंना 2 वर्ष आणि 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे। प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा सेशन कोर्टाकडून सुद्धा कायम ठेवण्यात आली आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा। राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी सध्या ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिलाय। सावकारांनी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा प्रकार घडलाय। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्याचा हा धक्कादायक आरोप आहे। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातल्या मिंथूर गावातला धक्कादायक असा हा प्रकार। कंबोडियामध्ये शस्त्रक्रिया करून शेतकऱ्याची किडनी काढण्यात आली। त्यांच्याकडून मी 1 लाख रुपये मागितले। किशोर बावकुळे, मनीष गाडबांधे आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण कुंडले कुरकुडे यांच्याकडे पाठवले। लक्ष्मणने माझा मजबुरीचा फायदा घेऊन 40% व्याज आकारला 20 दिवसाचा। त्यांच्याकडे कोरे स्टॅम्प, चेक, त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले। तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस। मी वेंटीने या देशात गेलो, किडनी विकली। मी 8 लाख रुपयाला किडनी विकली। माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा। चायनाजवळ एक छोटासा देश आहे, तिथे त्याला नोकरीसाठी आणि तिथून त्याला मी वाचवून आणलं सगळं माझं एफर्ट्स लावून, आणि ती पूर्ण नाहीतर त्याचा जीवच गेला असता तिकडे। मला असं वाटतं याच्यावरून सरकार किती जोरात काम करतंय ते आपल्याला कळून चुकतंय। सरकारने जे काही शासकीय योजना जाहीर केल्या, शेतकऱ्यांना हे माफ केले, ते माफ केले, 7/12 कोरा करणार, अमुक तमुक, ते आता कुठे झाले नाही झाले, त्याच्यामुळे अशा प्रकारची घटना घडतायत। याचा सरकारने विचार करावा। देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत असं मी समजतो, त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत असं, भावनाप्रधान आहेत असे समजतो। मला वाटतं त्यांनी आता गंभीरपणे विचार करावा। नाहीतर निवडणूक आहे, निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आता मोठ्या मोठ्या घोषणा चालूच आहेत। महाभयानक प्रकार आहे हा। पहिली गोष्ट तर 1 लाखाचे 74 लाख कसे झाले हा प्रश्न। 1 लाखाचे 1.25 लाख झाले, 1.5 लाख झाले, मी समजू शकतो। असा सावकारी अनधिकृत जर करणारा सावकार असेल तर सगळ्यात आधी त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट की शेतकऱ्याला किडनी विकावी लागते। आम्ही सातत्यानं शेतकऱ्याच्या कर्जाविषयी सरकारला बोलतो, सरकार हे कानावर घेत नाही, फक्त चुकीच्या खोटाड्या घोषणा सरकार करतं। परंतु एका शेतकऱ्याला किडनी विकावं लागणं स्वतःचं कर्ज फेडण्यासाठी, याच्यासारखं दुर्दैव नाही। ह्या गोष्टी महाराष्ट्रात होतात, त्याच्यापेक्षा हे मोठं दुर्दैव आहे। चाळीसगावमधील बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीमध्ये आढळला आहे। शाळेतून घरी परतताना 9 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती। त्याच मुलीचा मृतदेह 4 दिवसानंतर तरवाडे बुद्रुक या गावात शेजारील विहिरीमध्ये आढळला। मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला असून पोस्टमॉर्टम नंतर मुलीच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल। दरम्यान या घटनेनंतर गावामध्ये खळबळ माजली।